बघितलं असेल की हनुमानजीच्या मंदिरात सगळ्यात जास्त गर्दी असते, स्पेशली जेंट्स लोकांची आणि यंग ज्या मुली आहेत त्यांची. तर त्याचं काय कारण असेल? कारण की काही ना काही तर रिझल्ट मिळत असेल, तेव्हाच लोकं मंदिरात जात आहे. जेव्हा की अनेक देवतांच्या मंदिर आहे. महादेवाची, रामाचे मंदिर आहे आणि देवीचे मंदिर असतात. परंतु तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की हनुमानजीच्या मंदिरामध्ये सगळ्यात जास्त गर्दी असते. तर जेव्हा ॲस्ट्रॉलॉजिकली आपण जेव्हा या गोष्टीचा विचार करतो, तर त्याच्या मागचं कारण काय? याचा जर आपण विचार केला, तर आपल्याला लक्षात येईल की काळपुरुषाची जी कुंडली असते, त्याचं जे 10वं घर आहे आणि 11वं घर आहे. त्याची जी रास येते ती आहे 10व्या घराची रास आहे मकर आणि 11व्या घराची रास आहे कुंभ. तर दोन्हींचे जे राशीस्वामी आहे ते शनी महाराज आहे. आणि शनिवारी हे तुम्ही बघाल किंवा मंगळवारी बघाल की खूपच जास्त गर्दी असते. म्हणजे अशी पण असते, परंतु मंगळवार आणि शनिवार तर तुम्हाला लक्षात येईल की खूप जास्त गर्दी राहते आणि स्पेशली जेंट्स लोकं जास्त येतात. त्याचं कारण आहे की 10वं घर जे असते कुंडलीमध्ये ते करिअरचं असते आणि 11वं घर जे असते ते लाभस्थानचं असते. आता जर जीवनात जर आपण विचार केला, तर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आपल्यासाठी आपलं करिअर आणि करिअरपासून मिळणारे जे पैसे आहे किंवा ज्याचा जो लाभ आहे, जे आपण कार्य करतो त्याचा लाभ आहे, तर ते इम्पॉर्टंट असते. आणि 10वं घर प्रतिष्ठेचं पण आहे आणि 11वं घर लाभाचं आहे. तर जेव्हा आपण शनिवारी हनुमानजीच्या मंदिरात जातो, तेव्हा आपल्या कुंडलीतलं 10वं घर ॲक्टिवेट होते. कारण की 10वं घर हे शनीचं आहे. आणि जेव्हा आपण हनुमानजीचा विचार करतो, ते हनुमानजी आणि शनी महाराज लिंक आहे. सगळ्यांनाच त्याची स्टोरी माहितीच असते. तर ते ॲक्टिवेट होते. जेव्हा आपण मंगळवारी पण जातो, तर मंगळवारी आहे मंगळ ग्रहाला ॲक्टिवेट करण्याचं काम करते. तर मंगळ काय आहे? मंगळ कर्तृत्व आहे, शौर्य आहे, पुरुषत्व आहे. पुरुषत्व इन द सेन्स की कुठलंही कार्य करायचं असेल तर त्याच्यासाठी जे एफर्ट्स लागतात त्याला आपण मंगळाशी जोडलं जातो. तर जेव्हा आपण आणि मंगळ ग्रहाला पण हनुमानजीशीच जोडलं जाते. जर आपल्याला कुठलं कार्य स्टार्ट करायचं आहे, म्हणजे बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा जॉबला जायचं आहे, तेव्हा आपण कसं थोडंसं कन्फ्यूज होतो किंवा घाबरतो, एन्झायटी होते. तर त्यावेळेस आपल्याला पाहिजे असते की साहस किंवा मी हे करू शकतो, तो विश्वास आणि आत्मविश्वास, त्याकरिता आपण मंगळाची पूजा करतो. तर जेव्हा आपण मंगळवारी आणि शनिवारी हनुमानजीच्या मंदिरात जातो, तर शनी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह आपल्याला बॅलेन्स झालेले दिसतात. त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते कमी होऊन त्याचे जे पॉझिटिव्ह रिझल्ट आहेत ते आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे आपल्याला कुठलंही कार्य स्टार्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी पण बळ मिळते. त्याच्यानंतर जे लोकं जिम वगैरे करतात त्यांना पण बळ मिळते. तिसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा आपण करिअरसाठी, जॉब इंटरव्ह्यूसाठी, प्रमोशनसाठी 11वं घराला ॲक्टिवेट करणं खूप इम्पॉर्टंट असते. म्हणून आपण जेव्हा हनुमानजीच्या मंदिरात जातो तर तेव्हा आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतात. आणि जर आपल्याला पगारवाढ पाहिजे ती आपल्याला लाभस्थानापासून मिळते, म्हणजे 11व्या घरापासून मिळते. ते पण आपण कुंभ राशीपासून बघतो. तर जेव्हा आपण शनिवारी आणि मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात जातो, तर तेव्हा कुठेतरी हे दोन्ही ग्रह ॲक्टिवेट होतात आणि त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्याला आपल्या करिअरमध्ये दिसतात. म्हणून सगळ्यात जास्ती शनिवारी आणि मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात सगळ्यात जास्त गर्दी असते. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुमचं त्याच्यावर काय मत आहे. थँक्यू.